नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मनपातील घंटागाडी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म व हँड ग्लोव्ज उपलब्ध करून द्या, संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन। हिरे महाविद्यालयात दिव्यांगांसाठी तपासणी कक्ष कार्यान्वित करा, दिव्यांग आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे तालुक्यातील मोरदळ गावातील जीर्ण अवस्थेत असलेली विहीर बंद करा, ग्रामस्थांचे पंचायत समिती प्रशासनाला निवेदन। रेशन दुकानदारांसह केरोसिन परवाना धारकांनी केले आज विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महानगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करताना त्यांना युनिफॉर्म, गनबूट, झाडू, हँड ग्लोव्ज, फावडे इत्यादीसह कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। त्यापैकी धुळे महानगरपालिका येथील घंटागाडी वाहन चालकसह काम करणारे कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा धुळे महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही। शिवाय महानगरपालिकेतील कचरा उचलण्यासाठी ज्या घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत त्या देखील खराब झालेल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांना ते वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे। महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली असून जर का महानगरपालिकेने लवकरात लवकर या संदर्भात कारवाई केली नाही तर दिनांक 21 जुलै 2024 पासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा कामगार संघटनेने दिलेला असून त्या संदर्भात मनपा प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कॉम्रेड LR राव, सिद्धार्थ देवरे, कॉम्रेड राहुल आहिरे, कॉम्रेड संजय, कॉम्रेड रमेश जगताप, कॉम्रेड प्रवीण चौधरी, कॉम्रेड शंकर जाधव, कॉम्रेड समाधान खैरनार, अजय साळुंके, दीपक सोनवणे, हितेश बैसाने यांच्यासह कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका धुळे आयुक्त यांना CITU मार्फत धुळे कामगार कर्मचारी युनियन मार्फत निवेदन दिले गेलेले आहे। घंटागाडीवर आरोग्य विभागात काम करणारे आपले कामगार आणि कर्मचारी त्यांना कामगार कायदा लागू केलेला नाही आणि होत नाही। 12 वर्ष करूनही त्यांना किमान वेतन मिळत नाही। प्रॉव्हिडंट फंडचा काय खरं नाही, ग्रॅच्युटी ESIC तर नाहीच आहे, सुट्टीचा प्रश्नच येत नाही आणि गाडीचा दुरुस्तीसुद्धा होत नाही। म्हणून सर्व कामगार संघटनामार्फत त्यांनी ठरवलेलं आहे 21 जुलैला 2024ला बेमुदत संपावर उतरणार आहे। निवेदन उपायुक्त महानगरपालिका धुळे आणि त्याचबरोबर 2 जुलै 2024ला RDC रेसिडेंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि DSP साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। आणि यांना निवेदन देत असताना आमचं एकच मागणी आहे, कामगार कायदा घंटागाडी कामगार कर्मचाऱ्यांना ताबडतोब लागू करावे हीच आमची विनंती आहे। नाहीतर आम्हाला 21 जुलैपासून संपावर जावं लागेल, त्याचा जबाबदारी महानगरपालिका राहणार आहे। धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गेल्या 4 महिन्यांपूर्वी दिव्यांगांची वैश्विक दिव्यांग ओळखपत्र तपासणी करण्यात आलेली होती। तसेच महाविद्यालयात दिव्यांगांसाठी तपासणी कक्ष देखील उभारण्यात आलेला होता। तो कक्ष बंद अवस्थेत आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांचे रुग्णालयात आल्याने त्यांना हवी तशी सुविधा मिळत नाही। याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालून दिव्यांगांना दिव्यांग तपासणी कक्ष कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी भाजपा दिव्यांग विकास आघाडीने केलेली असून या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संजय सरक, कमलाकर महानोर, मोहन वाघ, गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी संजय बाबा सरक, भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष अपंग पुनर्विकास संस्था। आज आमच्या भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून आणि अपंग पुनर्विकास संस्थेच्या संयुक्तपणे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे जी दिव्यांगांची परवड आणि जो दिव्यांगांना त्रास होतो आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे 4 महिन्यापासून दिव्यांगांची जी वैश्विक दिव्यांग ओळखपत्र जे असतं त्यासाठी 4 महिन्यापासून तिथं मेडिकल बोर्ड बंद आहे। त्यामुळं जिल्हाभरातील दिव्यांगांना फारच त्रास होते। त्यांना ते वैश्विक
दिव्यांग ओळखपत्र नसल्यामुळं त्यांना काही सुविधांचा लाभ घेता येत नाही आहे. तरी आमची माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनास दिव्यांग मेडिकल बोर्ड लवकर चालू करण्यासंदर्भात त्यांना सूचना करावी व आमच्या दिव्यांगांची होणारी भेळसांड आणि हाल जे ते आपण लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेऊन थांबवावी अशी आम्ही विनंती करतो. धुळे तालुक्यातील खोरदळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या विहिरीला कठडे नसल्याने विहिरीत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या विहिरीतील पाणी देखील दूषित झाल्याने विहिरीची गावाला गरज नाही. त्याचप्रमाणे कठडे नसल्याने विहिरीत जनावरे पडू शकतात. त्यामुळे पंचायत समितीने हा विषय गांभीर्याने घेऊन ही विहीर तात्काळ बंद करून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळाव्या अशी मागणी धुळे तालुक्यातील खोरदळ येथील ग्रामस्थांनी केलेली असून त्या संदर्भात आज पंचायत समिती प्रशासनाला सरपंच शिवाजी भिल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे तालुक्यातील खोरदळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोरदळ गाव येथे गेल्या 1.5-2 महिन्यापासून दलित वस्तीतील एका मोकळ्या जागेवर आमदार निधीतून शेड बांधण्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. ती शेड बांधण्याच्या मोकळ्या जागेसाठी तिथे एक पडकी विहीर आहे. सुमारे 30-40 वर्षापासून ती विहीर पडक्या अवस्थेत आहे, जीर्ण अवस्थेत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात जनावरं, कुत्रे, मांजरे मरून पडतात व उद्या उठून भविष्यात तिथे जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट, तो आमदाराच्या निधीतून जो पैसा मंजूर झालेला आहे ती शेडसाठी, ती शेड बांधण्यासाठी, ती जागा उपलब्ध करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून गावकरी व दलित समाजाचे सगळे बांधव वारंवार 2 महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे, परमिशनसाठी फिरत आहेत. आणि तिथला ग्रामसेवक असेल त्यांनी असं उत्तर दिलं आहे की काही गावकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे. आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की 30-40 वर्षापासून ती विहिरीचा कोणता उपयोग नसताना कोणाचा विरोध असू शकतो. आमचे तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की भविष्यात काही 2 गटामध्ये काही तिथं वादविवाद निर्माण झाला, याला सर्वस्वी जबाबदार तिथला ग्रामसेवक असेल. या कामासाठी आज आम्ही BDO साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं ग्रामसेवक. रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यासह धान्य वितरणांमध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडाव्यात या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या नेतृत्वाखाली आज धुळे शहरातील जेड रोडवर हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. दरम्यान धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना हे निवेदन पाठविण्यात आले. धुळे जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेले असून या आंदोलनात धुळे तालुका अध्यक्ष विलास चौधरी, जिल्हा सचिव प्रदीप पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष RR पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष राजू टेलर यांच्यासह केरोसिन संघटनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने आजच्या या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. धुळे जिल्हा रेशन संघटनेचा अध्यक्ष मधुकरराव पाटील आमच्या विविध मागण्यांसाठी बऱ्याच वर्षापासून आंदोलन करतो आहोत आणि ते आंदोलन सुरूच राहिलेलं आहे. पण त्याच्यात मागण्या काही पूर्ण होत नाही आणि त्या मागण्यांसाठी 27 तारखेला तहसील कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. आता 2 तारखेला कलेक्टर कचेरीवर धरणे आंदोलन आहे आणि 7 तारखेला मंत्रालयात, 8 तारखेला मंत्रालयात धरणे आंदोलन आहे. आमच्या कमिशन वाढ करणे, आम्ही जे KYC करतो आहे हे आम्हाला 1 रुपया शासनाकडून मोबदला मिळत नाही, त्याचा मोबदला मिळायला पाहिजे. जे डाटा एंट्री केले त्याचे पैसे आमचे प्रलंबित राहिलेले आहेत ते दिले नाहीत आणि धान्याचे जे कमिशन वाढ झाली पाहिजे. मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला सचिवांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 50 रुपये वाढ करून देऊ, पण आता जवळजवळ त्या शब्दाला 1 वर्ष पूर्ण झालं, अजून ते 50 रुपये वाढ झाली नाही. म्हणजे आम्ही आमच्या मागण्या प्रत्येक वेळेस त्याच मागण्या आहेत, आमच्या मागण्या काही दुसऱ्या नाहीत, पण त्या मागण्या पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वारंवार तेच आंदोलन करतो आहोत. शासनाजवळ सगळ्यांना देण्यासाठी पैसा आहे, पण ज्यावेळेस रेशन दुकानदार काहीतरी मागायला जातो त्यावेळेस अर्थमंत्री सांगतात की आमच्या तिजोरीत पैसा नाही.
आताच चालू बघा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडलेला आहे, पण त्याच्यामध्ये 3 घटक त्यांनी वगळून दिले नेमके जे महत्त्वाचे आहेत. ज्या दुकानदारांनी कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केलं त्यांच्यासाठी कुठली योजना यांनी राबवली नाही. त्यावेळेससुद्धा ते आम्ही मागणी केली होती की आम्हाला 50 लाखाचा विमा दिला पाहिजे. जे आमचे दुकानदार कोरोना काळामध्ये ज्या कोरोनामध्ये वारले त्यांना काहीतरी त्यांनी अर्थसहाय्य दिलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा असंच आंदोलन केलं होतं, त्यांनासुद्धा असंच दाखवलं. परत बॉर्डरवरचे जे सैनिक आहेत त्यांनासुद्धा अशीच परिस्थिती आज 4 वर्षाचं त्यांनी करून टाकलं. तसेच रेशन दुकानदाराच्या बाबतीतसुद्धा हीच परिस्थिती निर्माण होते. म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.